पप्पांका फोन. हा पप्पा. हा पप्पा सुट्टी झाली पप्पा. यार मित्रांनो या उन्हात उभं राहू काला झालंय पूर्ण स्किन माझी आहे ना एकदम ही झाले. ब्लॉग ब्रोने. हा ब्रो नाव काय? कार्तिक. तर बघूया अशी सिस्टीम होती. मला वाटलं की पाणी नाही मी दोनदा येऊन. आज काय स्पेशल म्हणजे जिम प्लॅनिंग झाली जायची. हा आम्ही पण येऊ काय? हा काय बोलतेस काय नो व्यवस्थित जा सांभाळून या. गुड मॉर्निंग गाय. सकाळचे बघू शकता 6:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला आता जायचं आहे जिमला. उठलो मी फ्रेश वगैरे झालो आहे. आता जिममध्ये आपलं सर्व सामान टाकलेलं आहे आपल्या जिममध्ये होतं याच्यामध्ये बॅगीमध्ये. आणि आता हा पीनट बटर आणि ब्राऊन ब्रेड आणि हनी खाऊया आणि जाऊया जिमला. चला चलो गाइस. गरम लय होते काय गरम होतं लाईटी. या आहे आता मस्त गरमागरम चपात्या बनवते सकाळच्या. मला पण डब्याला बनवशील. काय काय होय रे बघ. होय आई आली तर जरा माझं टेन्शन कमी झालं जेवण बनवण्याचं. चला आता निघतो आपण जिमला. चलो 7 वाजत आले बघा. कदा आज थोडंसं नॉर्मल करायचं आहे म्हणून लेट चाललोय. चलो लवकर ये लवकर. हा येतो पाणी आण. पाणी आणतो. चलो बॅटरी पार्टनर इधर बैठा है. बॅटरी फुगली आणि डिस्प्ले काय ला कशा डिस्प्ले बघ कसला वरती आला. फुगली कशा बॅटरी गेली ना ती काल बघता डिस्प्ले बरं असं लागतंय काय. नंतर फक्त रात्री बेंच पर डिस्प्ले वरती आलाय. काम वाढलं नुकसान आहे. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय. डिस्प्ले वरती आला ना वरती बघ. बॅटरी फुगले. काल मी बघितला. आता जाणार आहे मुंबईला बॅटरी चेंज करतो डायरेक्ट. अच्छा टेंशन नहीं लेने का आपण है ना. चेंज कर. नवीन घेणार आहे बॅटरी. बाबा रे बाबा 15,000 खर्च आहे. चलो 15,000 खर्च. बाबा रे. ये फंस गया सी. चला आता जाऊया. हे वाट बघूया. हे पडतोय कसा लेडीजचे जर का. हे पडतोय कसा लेडीजचे जर का. प्यारी समझ गई. चल समझ रहे हो ना. आज काय मारूया. आज काय मारायला. ॲप्स. आज काय स्पेशल म्हणजे जिममध्ये आवाज येतं गाण्यांचा म्हणून आम्ही म्यूट करतो. तिथं म्युझिक टाकतो. नाहीतर बोलायला सांगितलं असतं आज येऊ मारते ते मारते. बघूया आज ॲप्स आणि थोडंसं काय नॉर्मल वर्कआउट करू. चला जाऊया. आज शनिवार आहे. चपलीवरून समजतंय की आज पब्लिक लय कमी आहे जिममध्ये. शनिवार असला ना की बहुतेक जण दांडी मारतात. त्यामुळे हे बघा एवढी चपलं आहेत. ही आपली इथं काढले. आता चला आतमध्ये जाऊया पण गाणी वाजतील. म्यूट करतो. चलो. Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the quiet and the scars, when the world felt small and your hands felt warm. Take me back to the start, if only for a moment. I've been up since 3, scrolling back where we used to be. Half truths in this late night chat, both of us knowing what a lie that. Funny how we talk like we're fine, but your name still lives in my rhyme. Take me back to the start, before the quiet and the scars. Take me back to the start, before the quiet and the scars, when the world felt small and your hands felt warm. Take me. चला दादा. झाली का प्लॅनिंग झाली जायची. हा. आम्ही पण येऊ काय? हा चलो. झालं की आली यायची का. चला झालेला आहे वर्कआउट. काळजी घेत हो आजो भाई आता आला. बघ यो आजो भाई
क्या अरे गेलाच नाही हा गा आता चालेत फिरायला चालेत मंडळी पण मला सुट्टी नाही हा जरासा ॲप्सचा आणि थोडासा काय होतं किगल एक्सरसाइज जरासा केला थोडासा कॉलर मारली आणि आपण आता निकल पडी घर के लिए आणि अजय आलाय पूर्ण एनर्जी ना थकलोय अजय बाई काय आला प्लॅनिंगचं काय 10 वाजता जायचं आम्हाला. 10 वाजता का ओके हॅपी जर्नी व्यवस्थित जा सांभाळून जा सांभाळून Thank या you. ओके चलो अजय भाई आता चला जिमला बाय बाय चल चला तर घरी जाऊन पहिले काहीतरी खाऊया चला सो गाइस घरी पोहोचलेलो आहे काय बोलतेस काय नो अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है पाणी पाणी चालले का आम्हाला आता पाणी मला आणायला लागेल तिथून आमच्या इथून 10 रुपयाला पाणी भेटतं 20 लिटर एवढं पैसे दिलाय आता पाणी घेऊन येतो पहिले हा तू चाललीस का आम्हाला ठीक आहे चलो पाणी लेके आता पहिले तर गाय आमच्या इथं ग्रामपंचायतीचे इथं आले पाणी लावले परंतु डिस्प्लेमध्ये काहीच दिसत नाही मला वाटतं थोड्या वेळाने पाणी चालू आहे ते बघूया 10 रुपये टाकून हे वापस यायला लागले परत यायला लागेल फुकट पेरी झाली तरी मी आईला बोलत होतो आता काय वापस जायला लागेल हे घेतो बाटला थोड्या वेळाने नंतर येऊन पाणी भरायला लागेल आता कधी चालू होते काय माहिती 10 नंतर व्हायचं असेल ते काय माहिती नाही मला टायमिंग परंतु सकाळी आले आता किती 8:30 वाजले असतील म्हणजे नंतर थोड्या वेळात परत यायला लागेल चला फुकट पेरी गेली तर मित्रांनो आपलं पाणी आणायला गेलेलं त्या पाण्याचं ते काय होतं ती मशीन बंद होती थोड्या वेळात जाऊन पाणी घेऊन येणार आपण आता बघू शकता आपण बनवले तिथे ओट्स ते बनवले जरा गार ओटवले आणि आपल्या गावाकडच्या आंब्याचा आंबा कटिंग केला आहे तो खातो आणि हे ओट्स खातो आपलं काय म्हणजे काय मी प्रोटीन वगैरे काय डबा वगैरे लावला नाही जे काय घरातलं आहे तेच खातो काल रात्री कामातून आलं त्यामुळे मी कडधान्य ते भिजत टाकले नव्हते त्यामुळे आता ओट्स आणि आंबा गटकतो चला We were sparks on quiet streets. जरा झोपलो होतो तर पुन्हा आलोय पाणी नेण्यासाठी आता बघूया चालू होतंय काय ठीक आहे हे बघा आता इथं डिस्प्लेवर दिसत आहे रेडी म्हणून तिथे लावूया पाणी आपलं सॉरी जार लावूया आणि 10 रुपये टाकूया हे बघा 10 रुपये टाकले अरे काय आलं रे टामा हे बघ रिवर्स येते रे हा कॉईन जमणार नाही दुसरा कॉईन नाही होतो दुसरा एकच आहे रे माझ्याकडे आहे दुसरा अरे होय रे आता यायला पाहिजे रे आला ते थांब आता मला काय आता मारायचं जोरात लगेच पाणी येतं अरे भाई इथे लय सिस्टीम वेगळी आहे मारायला लागतं याला त्यांच्यात आहे बघू दुसरा कॉईन जर होतोय काय हा बघा ठीक आहे आता माझा कॉईन याने घेतला हा या ब्रोने हा ब्रो नाव काय कार्तिक तर बघूया अशी सिस्टीम होती मला वाटलं की पाणी नाही मी 2दा येऊन गेलो जोरून नाराज लगेच येतं पाणी असं आहे काय हा. ते मशीन जरा थोडं हे वाटतं अशी काय जरा हेवी आपली गावातली तर नशीब यांनी दिला म्हणून काय इथे आता नाही, माझा इथे पुढे पण आहे कॉईन इथे पुढे पण आहे सेम आहे मी इथूनच नेतो मग बोललो हो जरा आलं कधी काय आता मला समजलं मी बोललो असं काय आलं मला वाटलं बंद आहे म्हणून मी परत जाऊन आलो झोपलो परत ते आलो तर बघूया झालं आता बघा आता तो टाकून होतोय काय तो नाही आला दुसरा कॉईन आहे आमच्याकडे दुसरा कॉईन टाकतो तो कॉईन एक्सेप्ट नाही करत तो मशीन हा हा काय माहिती 11 असतं ना हा हा प्रॉब्लेम होतो त्याला हे नाही झोपलो येतो ब्लॉग ब्लॉगिंग आहे त्याला चॅनलचं नाव आहे सतीश मोहिते सतीश मोहिते हो चला झालं आता हे किती फॉलोवर आहे आहेत 15,000 होय 15,000 आहे हो अरे अब केला तोच केला काय एक्सेप्ट दुसरा ना ठीक आहे आता चला जाऊ
थांब आले म्हणून नशीब, नाही तर मी परत गेलो असतो आता. काय मारत जोरान टायर मध्ये हवा जरा कमी आहे ना, कमी वाटतं ते कमी येतं जाताना. होय तर कामाला जायचं. काम पण करतं, ब्लॉगिंग पण करतं. होय कामाला मी बाईक खाल्लेला आहे. बाईक आणलेलं आहे का? काय काम करतो? ट्राफिकचं. ट्रॅफिक आवडलं. अरे काय आहे मग भाई, आमचं 5 मिनिटं का मारतो का? आज शनिवार आहे ना, आज एवढा का ट्रॅफिक नसेल. घरी यायला लय वाजतात रे मला. 12 साडेबारा. एवढं आमच्या इथं का? आई मी थांबणार का आमच्या तिकडे? मागच्या वेळी 15,000 फाईन मारली. हा का चालेल चल. ओके चलो अभी जाते हैं. आपलं झालंय आता. नशीब त्याने आपला कॉईन चेंज केला म्हणून आता ये पाणी घ्यायला यायचं असेल तेव्हा 2-3 कॉईन घेऊन यायला लागते. ठीक आहे चला घरी जाऊया. बापरे मित्रांनो, नशीब ते तो पोरगा आणि त्याची आई आली, त्याने मला सांगितलं असं असं मशीन आहे. नाही तर मग मला मागाशी पण गेलो होतो तेव्हा पण तसंच मला असं वाटलं की मशीन बंद आहे. परंतु काहीतरी मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे. नशीब त्याने ट्रिक सांगितली असं पटका मारायचा आणि तर कधी कधी कॉईन पण एक्सेप्ट करत नाही. मी कसं एक 10चा कॉईन घेऊन जायचो. आता जेव्हा पाणी घ्यायला जाईन तेव्हा 1-2 कॉईन नक्कीच घेऊन जाईन. आणि हे कसं, हे पाणी आम्ही पिण्यासाठी यूज करतो. बाकीचं जे पाणी असतं ते बोरिंगसाठी, म्हणजे बोरिंगचं जे पाणी भेटतं ते आम्ही बाकीच्या कामासाठी, जेवणासाठी वगैरे, आंघोळीसाठी वगैरे यूज करतो. परंतु हे जे पाणी हे पिण्यासाठी याच्यामध्ये भरून ठेवतो. आता हा जार करीबन 1-2 दिवस चालेल, त्यानंतर मग पुन्हा नवीन आणू. ठीक आहे. तर बरं झालं ट्रिक समजली. तर मी असं माझं 2दा झालेलं. मला वाटलं मशीन बंद आहे म्हणून मी रिवर्स यायचो, रिकामा जार घेऊन घरी यायचो. परंतु आता ट्रिक समजली. चला आता जरा फ्रेश होतो. आता आपल्याला कामावर पण जायचं आहे. थोडंसं जेवतो वगैरे, पण आधी फ्रेश होतो. चला. तर काय आपली आंघोळ मस्त की झालेली आहे. एवढं भारी वाटतंय ना, एकदम फ्रेश वाटतं, फ्रेश. आता काय करूया, सर्वात आधी पण जेवण करून घेऊया. एवढं भारी वाटतंय ना, काय सांगू. मला आधी ट्रिक माहीत असती ना तर लय बरं वाटलं असतं. थोडंसं गाजर कापून घेतो. काकडी वाटतं, काकडी संपले. शिरा होता आईने माझ्यासाठी शिरा बनवला होता, पण शिरा खाल्ला नव्हता का. भाकरी आणि चपाती. रात्रीची भाकरी आहे आणि सकाळची चपाती आहे. बघूया दोन्हीपैकी खाऊया. आणि आपले वाटाण्याची भाजी आहे. तो ऐसा कुछ अपना जेवण राहता दोपहर का. आता हे जेवूया. घालतो आणि पटापट संपवून घेतो जेवण. तुम्ही पण या जेवायला. गाइस जेवण झालेलं आहे आपलं मस्त की. आता जी भांडी होती ती धुवून आणली. बिचारी आता खरकटी भांडी ठेवली असती तर बिचारी आई कामातून आली असती तर तिला कसं कंटाळते. आता एवढे दिवस गावी होते तेव्हा माझे लय हाल झाले होते. आता ती आले त्यामुळे जेवण वगैरे आपल्याला सर्व आयतं भेटतं. त्यामुळे घरात कसं, तुमच्या पण घरामध्ये जर आई एवढी मेहनत करत असेल तर तिने एखादं काम सांगितलं तर करा, हां, टाळू नका. आता ही भांडी धुतले, नाही तर मी ही भांडी अशीच ठेवली असती खरकटी जेवणाची तर ती आली असती, मला काय बोलली नसती. परंतु मला माहिती आहे ती किती काम करून येते किती नाही. त्यामुळे कसं जरासं तिला त्रास कमी होईल त्यासाठी आपण भांडी घासतो, पाणी भरून आणतो, सर्व काही काम आहे घरातली छोटी मोठी करतो. परंतु एवढं करून पण ती मला ते काय नाही करीत आहेस, कायच आहे अशी बोलते. झाडू मारला तरी बोलते काय कचरा आहे, चल ते. अशी आपली आई म्हणजे जाणते आपलं काय. आता
कवडीत कवडी मिसळून जाते. चला बाटी लावतो तर जायचं कामावर. असं नाही की बाबा की मी हे काम केलं ते काम केलं, हे प्रत्येक काम आईला सांगण्याची गरज नाही. भले ती तुम्ही भले घरामध्ये काम केलं आणि ते करून पण तुम्हाला जर ती बोला असे काय काम नाही करे हे नाही, पण ते कसं समजून घ्यायचं रे. एकदा नसते बोला की आई बोलते ओरडते, तर ते आपल्या चांगल्यासाठीच बोलत असते. ती एवढं काम करून पण ती घरची कामं करते आणि त्यासाठी बाबा हॅट्स ऑफ त्यांना आईला. ठीक आहे, त्यामुळे आपल्या आईला सतवू नका, आईवडिलांना, भावंडांना, दादा वहिनी कोण दादा भाऊ तुमचे जे काही असतील त्यांना सतवू नका, त्यांचं म्हणणं ऐका. हेच सांगू इच्छितो. तुम्ही दुसऱ्यांची जर रिस्पेक्ट केली, दुसऱ्यांची रिस्पेक्ट करण्याऐवजी आपल्या घरच्यांची रिस्पेक्ट करा. तुम्हाला भरपूर आयुष्यामध्ये जे हवं आहे ती गोष्ट तुम्हाला जरूर मिळेल, हे आपलं प्रॉमिस आहे. आणि युनिवर्स हेच बघत असतो की तुम्ही किती चांगलं काम करता, तुम्हाला जे भेटलं आहे त्यामध्ये तुम्ही किती खुश आहात, हे बघूनच तुम्हाला आणखीन जास्त भविष्यामध्ये गोष्टी भेटत जातात. त्यामुळे सर्वांची रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता आपण एवढं नॉलेज तुम्हाला देण्याच्या ऐवजी आपल्याला आता कामावर निघायला लागेल. ठीक आहे, आज आहे मी कर्नाक बंदरला, तर तिथे जाऊया. काल होतं ST जंक्शनला, तिथे भरपूर ट्रॅफिक होतं आणि आज आहे कर्नाक बंदरला. त्यामुळे आपल्या पटापट रेडी होऊन निघायचं आहे कामावर. ठीक आहे, आता ट्रॅव्हलिंगचं हे जास्त दाखवीत नाही बसत, कारण व्हिडिओ लय मोठ्या होतात. आता जे काय काम आहे डायरेक्ट आपण भेटूया तुम्हाला लोकेशनवर. आता हे वाला लोकेशन बघताय, आता ट्रान्झॅक्शन आपण डायरेक्ट बघा कसं करूया. 1 2 3. तर मित्रांनो आल्यापासून आहे इथं लयच ट्रॅफिक आहे. हा भरपूर ट्रॅफिक आहे, काढतोय मंगल धरून. सर येत आहेत तोपर्यंत मलाच एकट्याला काढायचं आहे. चला मित्रांनो, या उन्हात उभं राहून काला झालंय, पूर्ण स्किन माझी आहे ना एकदम ही झाले, बदलले. या साईडचा जो भाग आहे ना तो उन्हात राहून काळा आलाय. या साईडच्या गाड्या थांबून ठेवायला लागतात, त्या साईडच्या सोडायच्या आणि तिकडच्या सोडायच्या त्या साईडच्या. चला तर काम करतो. सरांना विचारतो बॅरिकेड लावायचे आहेत का. थांबा. तर गाईज बघू शकता पूर्ण हे बॅरिकेड लावून घेतले, त्या टोकापासून तर या टोकापर्यंत इथं लोखंडी बॅरिकेड लावले. आणि हाल बघा एकदम घामाने पूर्ण भिजलेलो आहे. हे बघा आता त्याचा हात धुतो का तर इथून राईड बंद करताना तर लय ट्रॅफिक होतं या साईडला. इकडून येणाऱ्या गाड्या, तिकडून येणाऱ्या गाड्या, आता तिकडचा बंद केला त्या साईडला, तिकडून जातील त्या. तिथून छोटासा बाईकवाल्यांना युटर्न मारण्यासाठी आहे. चला आता फ्रेश होतो, हातपाय बोलतो, तोंड वगैरे धुतो. हात बघा एवढं सगळं मेहनत करून मला रात्री एडिटिंग करायला लागते, मग झोप कसली लागते गाड. आता इथून पब्लिकला जाण्यासाठी छोटासा रस्ता आहे. आता या हॉटेलमध्ये हात धुऊया. चला, असं असतं माझं काम. एवढं काम करून आपण एडिटिंग करतो. कसली तुफानी झोप येते, लय हाडच झोप येते. तिथं जाऊया, हात वगैरे धुऊया. तर गाय जरा मस्त की हात तोंड वगैरे धुतलं, जरा फ्रेश झालो. आणि एक नोटीस केली, हे लोखंडी बॅरिकेड आहेत ना, ते बघा माझी इथं अडकली आणि शिलाई निघली. तर परत शिलाई मारायला लागेल. आता इथून पाणी घेऊया आणि पिऊया आणि जरा सावलीत जरा बसूया, पुन्हा ट्रॅफिक काढूया. ठीक आहे, थँक्यू ब्रो, थँक्यू. पाणी भेटलेलं आहे, आता पिऊया आणि आपलं काम करूया. ठीक आहे, चलो.
We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart. तर मित्रांनो सुटलो कामातून. हे बघा हे बॅरिकेड इथं काढून ठेवले. आता बघा असं इथून राईट मारतात. तर मला तिकडं जायचं नाही तर मला कोण टोकायचं. हा लय ट्रॅफिक असतं. तेव्हा झालं आता क्लिअर. हे बॅरिकेड काढून ठेवले. हे बघा इथं लावले. ठीक आहे. हाल बघा दिवसाभरातून कसा हाल झाला आहे माझा दिवसभरातून. झालं आपलं काम. आता आपण चाललो घरच्या दिशेने. आजचा दिवस चांगला गेला. खूप बरं वाटलं. सणासोबत पण आपलं काम व्यवस्थित झालं. आता उद्या माझी सुट्टी आहे त्यामुळे मला शनिवार असलं बरं वाटतं. ट्रॅफिक ते काय ट्रॅफिक लोक जास्तीत जास्त संध्याकाळी बाहेर पडतात त्यामुळे भरपूर जरा ट्रॅफिक होतं 7 ते 9 वाजेपर्यंत. ठीक आहे. आजचा दिवस खरंच खूप चांगला गेला. सकाळी जिमला गेलो आणि हे पप्पांचा फोन. हे बघा थांबा पहिले पप्पांना फोन करू दे. हे बघा आला पप्पांका फोन. हा पप्पा. हा पप्पा सुट्टी झाली पप्पा. विवानला आणू नको. अच्छा काय बोलता. तिकडे सर्व जाणार आहे ते लोक रोगल्याकडे. ठीक आहे चालते मग ना. आत्ताशी सुटलो पप्पा. काय विमानातून थोडी येणार आहे मी. ट्रेनमधून येणार आहे ना. हमको सिखा रिया है. तुमचं कसं काट्यावर काटा चढलाच पाहिजे गाड्यालाचा. असं थोडी आहे. ट्रॅफिक होतं. कधी ट्रेन लेट होते. कधी गाडी नाही भेटत. कधी खांदेश्वर सिग्नल लागतो. कधी थांबावं लागतं. कधी गाडी बंद होते. आज तर गाडीचं म्हणजे हवा कमी होती. हे भरलं हवा भरली. नाही ठीक आहे चालते. येतो मी. मला 2 तास लागतील यायला. चला ठीक आहे. हां बाय. बाबा अशी प्रत्येक गोष्ट फादरला सांगावी लागते. ठीक आहे. आता जायचं होतं विवानच्या इथं परंतु विवान उद्या सुट्टी आहे दादाला तर ते लोक बाहेर जाणार आहेत. व बारकिल्ल्यानं विमानला घेऊन येणार होतो मी. आज त्यांच्या इथं जाऊन त्यांना उद्या सकाळी घेऊन येणार होतो. माझी सुट्टी होती तर जरा दिवसभर खेळली असती आणि संध्याकाळी मग घरी जाऊन त्यांना विचुंब्यात सोडलं असतं. पण ते उद्या बाहेर जाणार आहेत. आजचा दिवस खरंच खूप चांगला होता. घाम बघा किती फुटतो. कधी पावसाळा येतो असं झालं पण पावसाळ्यात लय बेकार हलव आहे. आता इथून आपल्या मस्जिद बंदरला जायचं आहे. इथून सरळ गेलं की या साईडला. ठीक आहे. लेट्स हां जरा हवा आली. तर आजच्या दिवसामध्ये सकाळी आजची दिवसाची समरी देतो. तर आजच्या दिवसामध्ये आपण काय केलं. सकाळी उठलो जिमला गेलो. ॲप्सचा वर्कआउट केला. थोडासा किगल एक्सरसाइज केला. त्यानंतर घरी येऊन ओट्स वगैरे खाल्ले. लगेच जरा आराम केला. झोपलो. नंतर पाणी घेऊन आलो आणि डायरेक्ट कामाला. आता काम करून आपण चाललो घरी. ठीक आहे. ब्लॉग थोडे आपले मोठे असतात परंतु आजच्या दिवसात एवढं सगळं घडलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आता घरी गेलं जेवतो बिवतो हे सर्व काय सांगत बसत नाही. शॉर्टकट म्हणजे दाखवत बसत नाही. शॉर्टकटमध्ये सांगितलं. आता बघा इकडून कुठे जातो रस्ता तो माहिती नाही पण इकडून मस्जिद बंदरची इथे आपला रस्ता जातो. ठीक आहे. आता इथून बघूया कुठली लागते. वाशी भेटते, बेलापूर भेटते की पनवेल भेटते. रोज अशी धावपळ असते. हे बघा व्ह्यू बघा. कडक ना. आता हार्बर लाईनला बघूया कुठली लागते ती. व्ह्यू बघा इथून. कडक ना. सही व्ह्यू सही.
ट्रेन माझा खालून चाललेली ना, मी ट्रेनच्या वरतून चाललोय. हाय यो व्ह्यू भारी असतो. आता टाइम लॅप्स काढत बसलो असतो पण माझी ट्रेन सुटेल. हां ठीक आहे. तर आता मी घरी जातो आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि उद्याच्या सुट्टी आहे मला. सुट्टीचं पण काय ना काहीतरी मी कंटेंट शूट करेन. तर डेली ब्लॉग आहे. व्हिडिओ बघता मित्रांनो तुम्ही तर सबस्क्राईब नक्कीच करा. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय बू. Take me